नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 509वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. मी म्हणालो, डॉक्टरांनी माझा डाव्या गुडघ्याचा सांधा बदलायला सांगितलेला आहे. ही म्हणाली, म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला नीट तपासलंच नाही. मी सांगते ना, खरं म्हणजे तुमचे अनेक पार्ट बदलायला हवे आहेत. मी म्हणालो, डॉक्टरांनी माझ्या डाव्या गुडघ्याचा सांधा बदलायला सांगितला आहे. ही म्हणाली, म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला नीट तपासलंच नाही. मी सांगते ना, खरं म्हणजे तुमचे अनेक पार्ट बदलायला हवे आहेत. दुसरी कविता आहे. एक विभाग प्रमुख एका कारकुनाला म्हणाले, तू कधी काम करीत नाहीस आणि काल तू अचानक 2 तास काम केलंस. आता तू स्वस्थ बस. नवीन काही काम विचारू नकोस आणि करूही नकोस. आज मला अजिबात वेळ नाही. तू केलेलं काम निस्तरायला मला आज सबंध दिवस लागणार आणि तू आणखी काही केलंस तर माझा उद्याचाही दिवस वाया जाणार. एक विभाग प्रमुख एका कारकुनाला म्हणाले, तू कधी काम करीत नाहीस आणि काल तू अचानक 2 तास काम केलंस. आता तू स्वस्थ बस. नवीन काम विचारू नकोस आणि करूही नकोस. आज मला अजिबात वेळ नाही. तू केलेलं काम निस्तरायला मला आज सबंध दिवस लागणार आणि तू आणखी काही केलंस तर माझा उद्याचाही दिवस वाया जाणार. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 43वा भाग. आपल्या बाहेरील सारे जगत पंचेंद्रियांनी कळते, त्यातील सारे वेळोवेळी येते अन जाते. आपल्या बाहेरील जगत पंचेंद्रियांनी कळते, त्यातील सारे वेळोवेळी येते अन जाते. त्यांच्यातील घटना व गोष्ट तात्पुरती असते, जे चिन्मय आणि अमर असते ते वेगळे असते. त्यांच्यातील घटना व गोष्टी तात्पुरती असते, जे चिन्मय आणि अमर असते ते वेगळे असते. जे चिन्मय असते ते कधीही बदलू शकत नसते. भूत वर्तमान भविष्यामध्ये ते तसेच राहते. जे चिन्मय असते ते कधीही बदलू शकत नसते. भूत वर्तमान भविष्यामध्ये ते तसेच राहते. तात्पुरते असते त्या सर्वाला ते सामावून घेते. रूप नाव वेगळी घेऊन ते व्यक्त होत असते. तात्पुरते असते त्या सर्वाला ते सामावून घेते. रूप नाव वेगळी घेऊन ते व्यक्त होत असते. आपण जे खातो त्याच्यातून हे शरीर बनते. शरीरच आवरणांपैकी बाहेरून पहिले असते. आपण जे खातो त्याच्यातून हे शरीर बनते. शरीरच आवरणांपैकी बाहेरून पहिले असते. जेवण करणे बंद झाले तर मरण ओढवते. त्वचा रक्त मांस अस्थी यांचे शरीर असते. जेवण करणे बंद झाले तर मरण ओढवते.
त्वचा रक्त मांस अस्थि यांचे शरीर असते. चयापचय बनणे संपणे सतत चालू असते. मरण येते तेव्हा सारे शरीर संपून जाते. चयापचय बनणे संपणे सतत चालू असते. मरण येते तेव्हा सारे शरीर संपून जाते. आपल्यामध्ये असतो तो आत्माच शुद्ध असतो. बदल झाला मरण आले तो संपत नसतो. आपल्यामध्ये असतो तो आत्माच शुद्ध असतो. बदल झाला मरण आले तो संपत नसतो. शरीराला बनणे वाढणे मरणे ही असते. थोडाच काळ शरीराचे अस्तित्व तिथे असते. शरीराला बनणे वाढणे मरणे ही असते. थोडाच काळ शरीराचे अस्तित्व इथे असते. चांगुलपणा वाईटपणा सगळे तात्पुरता असतो. मुख्य गुण चंचलता असतो सदा बदलत असतो. चांगुलपणा वाईटपणा तात्पुरता असतो. मुख्य गुण चंचलता असतो तो सतत बदलत असतो. बनणे वाढणे झिजणे संपणे हे चालूच असते. असेच आहे शरीर हे असे कधी नसते. बनणे वाढणे झिजणे संपणे हे चालूच असते. असेच आहे शरीर हे असे कधीच नसते. जे जे दिसते त्यात बदल सतत होत असतो. जे बदलत नसते त्याला आपण आत्मा म्हणतो. जे जे दिसते त्यात बदल सतत होत असतो. जे बदलत नसते त्याला आपण आत्मा म्हणतो.